आई आज काय नाश्त्याला? आज चल करूया आपण चमचमीत पोहे. बरं, मग मी काय तुझी मदत करू? नाही ना, तू देवपूजा करता जाऊ. बरं, ठीक आहे. तर मंडळी, आईने सांगितल्याप्रमाणे फुलं आणि दिवाबत्ती केली आणि आपली देवाची पूजा करून घेतली. आता आपण जाऊया आईला मदत करायला, पोहे करायला. देवपूजा झाली की कसं प्रसन्न वाटतं. आता आईला कांदा चिरून दिला, कढई घेतली, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, ती चांगली तडतडू दिली आणि शेंगदाणे टाकले. आता शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे, असे की ते आपल्याला कडक लागले पाहिजे खाताना. कच्चे शेंगदाणे चांगले नाही लागत पोह्यांमध्ये. मग टाकली मिरची. जर तुम्हाला खूप तिखट करायचं असेल तर मिरची बारीक बारीक करून टाका, पण आम्हाला जास्त तिखट आवडत नाही म्हणून आमची आई मोठ्या मोठ्याच टाकते. ज्यांना खायचं असेल ते खातील, ज्यांना नको असेल ते बाजूला करतील. आता ह्यात आपण मीडियम चिरलेला कांदा परतून घेऊया. कांदा एवढा परतायचा आहे की आपले शेंगदाणे पण कडक होतील, सोबत कांदा पण गुलाबी होईल आणि शिजेल तेलामध्ये. याच्यामध्ये कांदा लवकर शिजला जावा म्हणून मीठ टाकलं आणि कढीपत्ता टाकला. आता याला पण आपण चांगलं परतून घेऊया. आता थोडे पोहे आणि हळद टाकली. हळद जळू नये म्हणून थोडे पोहे टाकले. आता ह्यात सगळे पोहे टाकून परतून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ती टाकून चांगले चमचमीत पोहे परतून घेऊया. आता आपले पोहे रेडी. कशी वाटली तुम्हाला आजचा नाश्त्याची रेसिपी?